10 अशा साधारण वनस्पती की ज्यांच्यामध्ये चमत्कारिक आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. या वनस्पती आपल्या घराच्या आसपास उपलब्ध असतातच, पण ज्याची माहिती आपल्याला नसल्यामुळे आपण विविध रोगांना आजमितीला बळी पडत आहे. 10 ही वनस्पती खूप चमत्कारिक रिझल्ट देत आहेत आणि ज्याच्यावर संशोधन देखील आता नजीकच्या काळात झालेलं आहे. पण आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये याची जी नोंद आहे ती खूप पूर्वी झाली होती. यातील एक वनस्पती तुमचं वजन कमी करून तुमचा बीपी नियंत्रणात ठेवते. तर दुसरी वनस्पती तुमचा सर्दी खोकला ताप घालवते. तिसरी वनस्पती तुम्हाला मधुमेह म्हणजेच डायबिटीज पासून रोखते, रक्तातली साखरेची पातळी कमी करते. तर चौथी वनस्पती तुमचा कॅन्सर सारख्या रोगापासून संरक्षण करते. आणि एवढंच नाही, यातील एक शेवटची वनस्पती अशी आहे की जी तुमची रोगप्रतिकारक क्षमता अगदी दुपटी तिपटीने वाढवते, ज्यामुळे तुम्हाला कुठलाही आजार मुळीच व्हायची शक्यता देखील निर्माण होत नाही. यातील 2-3 वनस्पतीवर शास्त्रज्ञांनी अभ्यास देखील केलेला आहे. उंदरांवर यांचे सॅम्पल्स टेस्ट करण्यात आलेले आहे आणि त्यामध्ये खूप प्रचंड यश त्यांना त्याच्यामध्ये आलेलं आहे. तर त्या संशोधनामधून आणि आयुर्वेदिक ग्रंथांचा आधार घेऊन ही माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. 10च्या 10 वनस्पतींविषयी माहिती घेणं खूप गरजेचं आहे. आपण कोणत्या रोगावर चालतं हे तर सांगणारच आहोत, पण ती वापरण्याची कशी पद्धत आहे ती देखील आपण सांगणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत स्किप न करता पहा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. 10 साधारण वनस्पती पण ज्यांच्यामध्ये चमत्कारिक आयुर्वेदिक गुणधर्म आहेत, हे आता सिद्ध झालंय. 10 पैकी 10 वनस्पतीमध्ये जबरदस्त चमत्कारिक गुणधर्म आहेत. सगळ्यात पहिली वनस्पती आपण घेऊयात की जी तुमचं वजन नियंत्रणात ठेवते, तुमची जी रोगप्रतिकारक क्षमता वाढवते आणि तुम्हाला आजारी पडण्यापासून रोखते, ती म्हणजे मोरिंगा लिव्हज किंवा शेवग्याची पाने. शेवगा ही अशी वनस्पती आहे की जिचे फळ, फूल, पानं आणि त्याची मुळं देखील उपयोगात आणली जात आहेत. याची पाने नियमितपणे खाल्ल्यास तुमचं वजन हे नियंत्रणात राहतं. या पानांची पावडर तुम्ही करून ठेवू शकता किंवा तुम्ही याची भाजी वापरू शकता किंवा एखाद्या डाळीमध्ये किंवा एका भाजीमध्ये याचा समाविष्ट करू शकता. यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं, लोह तसेच मॅग्नेशियम असतं. त्यामुळे शरीरात कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियमची जर कमतरता निर्माण झाली असेल तर ती प्रचंड प्रमाणात वाढते. ही महिला, त्याचबरोबर लहान मुलं, वृद्ध व्यक्ती यांना देखील चालत असतं. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी ही शेवग्याची पाने ही सगळ्यात मोठी संजीवनी आहे. आता वळूया दुसऱ्या चमत्कारिक वनस्पतीकडे, जिचं नावच आहे इन्शुलिनचं झाड. तिला इन्शुलिन प्लांट असं म्हणतात. आज मी तिला संशोधकांनी एक अभ्यास केला, ज्यामध्ये जवळपास हजारो उंदरांवर टेस्ट घेण्यात आली. उंदरांना पहिले मधुमेह तयार करण्यात आला, म्हणजे उंदरांच्या रक्तामधल्या साखरेची पातळी कृत्रिमरित्या वाढवण्यात आली आणि एका वनस्पतीचा रस त्यांना पाजण्यात आला. हा रस 5 दिवस देण्यात आला आणि त्यांच्या रक्तातील साखरेची जी सुरुवातीची पातळी होती ती रस दिल्यानंतर 5 दिवसांना मोजली गेली तर त्यामध्ये तब्बल 60% घट दिसून आली. मग म्हणूनच आज जगभरात ही भारतामध्ये कायम उपलब्ध असणारी वनस्पतीला एक प्रसिद्धीचं वलय निर्माण झालंय, जिला आता इन्शुलिन्स किंवा डायबिटीजचं झाड म्हणून ओळखलं जात आहे. या झाडाचं रोज एक पान जर खाल्लं तर रक्तातील इन्शुलिनची पातळी वाढते, ज्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होत असतं. या वनस्पतीला फुलं येतात आणि या फुलांच्या वापराने तर अगदी तेजीने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते. तर हे झाड देखील तुम्ही घरगुती एका कुंडीमध्ये लावू शकता आणि नियमितपणे याचं रोज एक पान खाऊ शकता. ज्याला शुगरचा त्रास आहे, ज्यांचा इन्शुलिनचे डोस त्यांना घ्यावा लागतात, ते त्यांनी हळूहळू याचा जर वापर सुरू केला तर कदाचित त्यांची साखर नियंत्रणात येऊ शकते. आता तिसरं जे झाड आहे तर ते खूप मोठं झाड आहे, पण त्याची जी काय औषधी गुणधर्म आहे ते अगदी जबरदस्त आहे. पण तिसरं झाड पाहिल्यानंतर चौथं झाड आपण जे पाहणार आहोत तर त्याला अगदी म्हणजे आयुर्वेदातली संजीवनी मानलेलं आहे. त्या झाडाची पाने आणि फुले असं काही काम करतात की अगदी कॅन्सर देखील त्यांच्या पुढे अगदी गार पडत असतो. पण तत्पूर्वी तिसरं झाड कोणतं आहे ते म्हणजे अर्जुनचं झाड. आता अर्जुनच्या झाडाविषयी तुम्हाला माहित आहे की आता हे खूप मोठं झाड असतं, पण याचं झाड तुम्ही अंगणात लावू शकता किंवा मार्केटमध्ये अर्जुनच्या याचे जे साल आहे तर त्या सालीची पावडर मिळते किंवा साल मिळते. तर तुम्ही याचा 1 इंचाचा तुकडा घेऊन 1 ग्लास पाण्यामध्ये अगदी कमी मंद आचेवर त्याला गरम करून 5 ते 10 मिनिटात याची जर तुम्ही एक प्रकारचा चहा बनवून जर त्या ठिकाणी दररोज जर पिला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आजार होत नाही, रोगप्रतिकारक क्षमता वाढते, खोकला त्या ठिकाणी कमी होतो. सगळ्यात महत्त्वाचं काम असं आहे की कोलेस्ट्रॉल, वाढलेलं कोलेस्ट्रॉल, रक्तामध्ये असणारी चरबी
ट्रायग्लिसराइड्स हे कायम कंट्रोलमध्ये राहतात. तुमच्या नसा मोकळ्या करणार हे अर्जुनच्या जे काय याची साल आहे तो उपाय आहे. आता तिसरं जे सगळ्यात जबरदस्त आहे, जे तुम्हाला माहीत आहे, ते म्हणजे पारिजात. पौराणिक कथानुसार पारिजात हे भगवान श्रीकृष्णाने पाठवलेलं स्वर्गीय वृक्ष आहे. पारिजात हे उत्कृष्ट अँटीपायरेटिक म्हणून ओळखलं जातं. हे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनियामधील तापांमध्ये अगदी चांगलं काम करतं. डेंग्यू मलेरियामध्ये वाढलेल्या प्लेटलेट्सची संख्या वाढवण्यामध्ये मदत करतं. सांधिवातामध्ये नारळाच्या तेलात याची 5-6 पाने टाकून तुम्ही जर हे लावलं तर तुम्हाला सांधिवात बरा होतो. सतत खोकला घशाच्या त्राससाठी 2 कप पाण्यात 5 ते 7 त्याची फुलं उकळल्यास जबरदस्त रिझल्ट येतो. रोगप्रतिकारक क्षमता वाढते, मधुमेह नियंत्रण होतं. पारिजातकाच्या बिया डोक्यातील जे काय कोंडा आहेत किंवा केसांचे प्रॉब्लेम दूर करतात आणि हे खोकल्यासाठी टॉनिक आहे. आता 4 नंबरची वनस्पती जी आहे तर ती देखील खूप जबरदस्त आहे, जिचं नाव आहे ज्येष्ठमध आणि ही लिव्हरसाठी सगळ्यात जबरदस्त काम करत असते. लिव्हर म्हणजे तो फॅटी लिव्हर जो आजार होतो त्यामध्ये ज्येष्ठमध जबरदस्त काम करतो. पोटाचं कार्य सुधारतं, गॅस आतड्याच्या समस्या, मळमळ, भूक न लागणे याच्यापासून मदत होत असते. आता जबरदस्त जी वनस्पती की जी कॅन्सरला सुद्धा गार पाडते ती म्हणजे तुळस. तुळशीमध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म असतात. तुळशीमुळे शरीरामध्ये ऑक्सिजन वाढतो. तुळशीमध्ये रोगप्रतिकारक क्षमता वाढते. तुळशीचे पाने, खोड आणि मंजिरा याच्यामध्ये असे काही रासायनिक तत्व आढळतात की ज्यामुळे सर्वच आजारांचा जे काही समूळ नाश होत असतो. तुमचा तणाव देखील याच्यामुळे कमी होत असतो. पुढची वनस्पती आहे आयुर्वेदिक गुणांचा खजिना पुदिना. पुदिनामध्ये मेंथॉल, चरबी, कार्बोदके, व्हिटॅमिन ए, रोबोफ्लोविन, तांबे, लोह आढळतात. या पानामुळे पोटातील गॅस, उलट्या रोखता येतात. कफावर देखील उपयुक्त प्रमाण त्याचा होतो. एखादा कीटक चावला तर याचा लेप लावल्यास चावणाऱ्या वेदना कमी होतात. याला चहासारखे दररोज पिल्यास सर्दी, पडसे, खोकला, तापात आराम मिळतो. याची पेस्ट डोक्याला लावल्यावर डोके बरे होते. याच्या सुकवलेल्या पानाची पावडर तोंडाची दुर्गंधी आणि हिरड्या मजबूत करते. आता कॅन्सरला हरवणारी गोष्ट सदाफुली. सदाफुलीमध्ये विंडोलिन नावाचं एक तत्व आढळून येतं जे रक्तातील साखर नियंत्रित करतं. तसेच यामध्ये विनाब्लास्टिन आणि विन्स्क्रिटिन नावाचं तत्व आढळून येतं जे कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी फायद्याचे ठरतात. एका संशोधनात हे आढळून आलेलं आहे. कॅन्सरला हरवणारी आहे ही सदाफुली. मूतखडा असेल तर याचं तांब्याभर पाणी घेऊन त्यामध्ये जवळपास 4 ते 5 किंवा मूठभर पाणी उकळून हे पाणी दिवसातून 2 वेळा घेतल्यास किडनी स्टोन किंवा खडा पडून जातो. पुढचा आहे आवळा. आवळ्यामध्ये जे गुणधर्म आहेत तर ते केसांसाठी तसेच शरीरासाठी खूप जबरदस्त आहेत. आवळा केसांसाठी, त्वचेसाठी, पचन क्षमता, रोगप्रतिकारक क्षमता यासाठी खूप चांगला आहे. ज्याचा मुरब्बा, लोणचं, आवळा पावडर, आवळा कॅन्डी काहीही तुम्ही खाऊ शकता ज्याचा फायदा पूर्णतः शरीराला होऊ शकेल. तर ही होती अशा काही निवडक वनस्पतींची माहिती ज्यामध्ये चमत्कारी आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ आवश्यक आहे कमेंटच्या माध्यमाने कळवण्याला विसरू नका. धन्यवाद.